पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता 36,000 रुपये जे की हेक्टरी पीक विमा गुरुवारी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा. तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः पैसे खात्यामध्ये इथं टाकलेले आहे. तर यामध्ये 1200 कोटी रुपये किती इथं 1200 कोटी रुपये जे की या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणं सुरुवात. तर आज गुरुवार, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे आता कोणाला इथं मिळणार आहे. तर गुरुवारी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की पीक विम्याचे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे जमवणं सुरुवात. तर एकूण किती 1200 कोटी राज्यभरांमध्ये वितरित सुरू. तर यामध्ये जे काही तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे यामध्ये 36,000 रुपये किती मिळणार आहे. 36,000 रुपये हेक्टरीप्रमाणे तुम्हाला पीक विमा थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. तर आता यामध्ये आजपासून पीक विमा खात्यामध्ये जमवणं सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, तूर, ऊस, बाजरी, ज्वारी, गहू, हरभरा तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे. आता यामध्ये जे काही पीक विमा जे काही लाईव्ह खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर पहिला जो जिल्हा यामध्ये अमरावती लाईव्ह खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये अंदाजे जे काही रक्कम 18 ते 36,000 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप असेल, रब्बी असेल, अग्रिम असेल पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. 2 नंबरला आहे ते यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाईव्ह खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे जे की यवतमाळ जिल्ह्यांमध्ये. तर त्यामध्ये 15 ते 34,000 रुपये. तर ज्या जिल्ह्यातील पंचनामे इथं झालेले आहे पूर्ण, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यात लाईव्ह पैसे जमा होत आहे. त्यानंतर इथं अकोल्यामध्ये सुद्धा लाईव्ह खात्यामध्ये पैसे इथं जमवणं सुरुवात झालेली आहे. तर या जिल्ह्यामध्ये 10 ते 28,000 रुपये जे की खात्यामध्ये जमवणं सुरुवात. आज गुरुवारी जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमवणं सुरुवात. बुलढाण्यामध्ये सुद्धा लाईव्ह पैसे खात्यामध्ये जमवणं सुरुवात झालेली आहे. यामध्ये 14 ते 30,000 रुपये जमा होत आहे. वाशिममध्ये सुद्धा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये 16 ते 32,000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे. नागपूरमध्ये सुद्धा पैसे वाटप सुरू झालेलं आहे. यामध्ये 12 ते 28,000 रुपये आहे. भंडारामध्ये 10 ते 26,000 रुपये याप्रमाणे जे की खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. तर आता यामध्ये आपण अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, भंडारा त्यानंतर गोंदियामध्ये सुद्धा 12,000 ते 30,000 रुपये याप्रमाणे पैसे जमा होत आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये जमा होत आहे. गुरुवारी हे जे पैसे आहेत हे थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जमा होत आहे. गडचिरोलीमध्ये 14 ते 32,000 रुपये याप्रमाणे जे की पीक विमा आहे काय आहे जे की पीक विमा आहे ते वाटप इथं सुरू झालेलं आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या. तर आता यामध्ये जे काही बरेच जिल्हे काय आहे यामध्ये 2 ते 3 दिवसात इथं पेमेंट जमा होणार आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर. तर यामध्ये हे जे काही जिल्हे आहे काय आहे हे जिल्हे आपले जो टोटल जिल्हे हे पेंडिंग आहे. तर म्हणजे या जिल्ह्यांमध्ये काय आता नांदेड असेल तर पेंडिंग आहे. नेक्स्ट लॉट म्हणजे पुढील हा जो काही टप्पा आहे ते 2 ते 3 दिवसांमध्ये इथं जमा होणार आहे. हिंगोलीमध्ये पेंडिंग आहे, परभणीमध्ये सुद्धा पेंडिंग आहे, लातूरमध्ये सुद्धा पेंडिंग आहे, बीडमध्ये सुद्धा पेंडिंग आहे, उस्मानाबादमध्ये सुद्धा पेंडिंग आहे, सोलापूरमध्ये देखील पेंडिंग आहे. तर या पेंडिंग जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यात लवकरच पीक विम्याची रक्कम इथं जमा करण्यात येईल. तर आता हे जे काही जिल्हे आहेत तर हे जिल्हे पेंडिंग आहे. तर यामध्ये पेंडिंग जिल्ह्यात इथं थोडा टाईम लागणार आहे. यामध्ये तुम्हाला देखील 2 ते 3 दिवस इथं कालावधी लागू शकतो. पेंडिंगमधीलच हे जे काही जिल्हे आहे यामध्ये अहमदनगरमध्ये सुद्धा इथं पेंडिंग आहे, पुणेमध्ये सुद्धा पेंडिंग आहे, सातारामध्ये सुद्धा पेंडिंग आहे, सांगलीमध्ये सुद्धा इथं पेंडिंग आहे, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर. आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे काय आहे पंचनामे बाकी आहे. तर ज्या जिल्ह्यातील पंचनामे बाकी आहेत तर असे जिल्हे पेंडिंगच राहणार आहे. म्हणजे या जिल्ह्यांमध्ये काय आहे इथं टाईम लागणार आहे. जे की पेंडिंग जिल्हे आहे ना हे यासाठी टाईम लागणार आहे. तर आता यामध्ये तुमचा अहमदनगर आहे, जे की पुणे आहे, सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, नाशिक आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे, छत्रपती संभाजीनगर आहे. तर या जिल्ह्यांना काय आहे टाईम लागणार आहे. किती टाईम लागणार आहे यामध्ये मिनिमम तुम्हाला यामध्ये 3 ते 4 दिवस इथं लागणार आहे.
त्यानंतर जे आपलं जे काही जिल्हा आहे त्यामध्ये नंदुरबार झाल्यानंतर इथं जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, ठाणे, पालघर, मुंबई. तर आता या जिल्ह्यांमध्ये सुद्धा टाईम लागणार आहे. परंतु ठाणे, पालघर, मुंबई प्रोसेसिंग चालू आहे. म्हणजे लवकरच या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे इथं पाठवले जाणार आहे. तर आता लाईव्ह खात्यामध्ये जे काही पैसे इथं जमा होत आहे, जे की थेट डी-बी-टीच्या माध्यमातून. तर आता यामध्ये 2 ते 5 दिवसात सर्वांचे पेमेंट इथं कंप्लीट होईल. तर 12 तास यामध्ये लागू शकतात. तर आता पैसे कोणाला मिळतील इथं ते आपण इथं जाणून घेऊया. तर याचे जे काही पैसे आहेत ते कोणाला इथं मिळणार आहे. तर यासाठी सर्वप्रथम तुम्ही पीक विमा फॉर्म भरलेला असणे आवश्यक आहे. जे की पीक विमा तुम्हाला जर भरलेला असेल, तुमचा भरलेला असेल तरच तुम्हाला पैसे इथं दिला जाणार आहे. तुमची जे काही आधार लिंक काय आहे? आधार लिंक असणे आवश्यक आहे. लिंक जर असेल तरच तुम्हाला पैसे इथं दिले जाणार आहे. त्यानंतर तुमच्या पंचनामाचा क्लेम काय आहे? यामध्ये क्लेम झालेला असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं यादीमध्ये कशामध्ये? यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करून घ्या. तुम्ही तुमच्या पीक विम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते. आता बरेच जणांचे प्रश्न इथं असतील की जे काही पैसे उशिरा का येते व बरेच जणांना पैसे तर मिळत नाही. बरेच जणांचं काय होते? आधार लिंक नसते. तर त्यांनी शाखेमध्ये जाऊन आधार लिंक करून घ्या. कोणाच्या सातबाऱ्यावर नाव वेगळं असते, आधारावर वेगळं असते. कोणाकोणाचं सातबाऱ्यावर नाव वेगळं असते, बँक पासबुकवर आधारवर बरोबर असते. तर अशाने नावामध्ये बदल तुम्ही तिन्ही याच्यावर बरोबर असणे आवश्यक आहे. क्लेम तुमचा रिजेक्ट झाला का ते सुद्धा इथं महत्त्वाचं आहे. काय आहे? क्लेम तुमचा इथं रिजेक्ट झाला का? क्लेम रिजेक्ट आहे की तुमचं पेंडिंग आहे. पेंडिंग जर असेल तर तुम्हाला 2 ते 5 दिवस इथं कालावधी लागू शकतो, जे काही पीक विमा जमा होण्याकरिता. तर आता पीक विमा भरपाई जे काही यामध्ये या पिकांचा यामध्ये समावेश आहे. तर आता यामध्ये जे काही पीक आहे यामध्ये पहिला सोयाबीन, दुसरा कापूस, तूर, हरभरा, मका, ऊस, ज्वारी, मूग, उडीद. तर या पिकांची जी काही भरपाई आहे हे शेतकरी बांधवांना आता इथं मिळणार आहे. तर यामध्ये सोयाबीनमध्ये जे काही भरपाई आहे ते 18,000 ते कमाल 36,000 रुपयाप्रमाणे मिळते. कापसासाठी 20 ते 34,000 रुपये, तुरीसाठी 12 ते 26,000 रुपये, हरभऱ्यासाठी 10 ते 18,000 रुपये, मक्यासाठी 14 ते 28,000 रुपये, ऊसासाठी 24 ते 36,000 रुपये, ज्वारीसाठी 10 ते 22,000 रुपये, मूगसाठी 12 ते 24,000 रुपये, उडीदसाठी 10 ते 20,000 रुपये. तर याप्रमाणे जे काही भरपाईची जी काही रक्कम आहे ते शेतकरी बांधवांना दिल्या जाते. तर आता यामध्ये जे काही अशा पद्धतीने तुम्ही भरपाईची रक्कम इथं तुम्हाला पिकानुसार इथं देण्यात येते. तर आता ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नाही त्यामध्ये सोयाबीन, कापूस असेल, ज्वारी, मूग, उडीद. तर अशा पिकांसाठी जे की ज्वारीसाठी 22,000 रुपयापर्यंत, मुगाला 24,000 रुपये, उडीदाला 22,000 रुपये याप्रमाणे भरपाई इथं आता मिळत आहे. लगेच चेक करा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही. थँक्यू.